यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील एक रुग्ण वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे डॉक्टर अजय कांत यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आला होता आणि तो उपचाराच्या नंतर डॉक्टर अजय कांत यांनी यवतमाळ येथे पाठविल्यानंतर तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता। त्यामुळे कारंजामध्ये संपूर्णपणे भीतीचे वातावरण तयार झाले होते। कारंजा शहरातल्या अनेक डॉक्टरसह त्यांच्या परिवाराला व सुमारे 245 लोकांना सुद्धा होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते। त्यापैकी 13 लोकांना वाशिम येथे नेण्यात आले होते। त्यांचे थ्रोट स्वॅब सुद्धा घेण्यात आले होते। याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय वाशिम यांना दिनांक 10 मे रोजी प्राप्त झाला। त्यामध्ये या 13ही लोकांची थ्रोट स्वॅब हे निगेटिव्ह आल्यामुळे कारंजा शहरातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। त्यामुळे आता 245 लोकांना होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेले आहे। ते लो रिस्क मध्ये असल्यामुळे त्यांची तेवढी भीती नसल्याचे मत सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोनटक्के यांनी व्यक्त केले आहे। डॉक्टर कांत व त्यांचे सहकारी असे 8 व्यक्ती आणि रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्ती असे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे राहत असलेले 13 लोकांचे स्वॅबचे रिझल्ट आले निगेटिव्ह। बघत रहा विदर्भ न्यूज, अक्षय लोटे, कारंजा। संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण वाशिम जिल्ह्यातल्या कारंजाला पोचला कसा, हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या समोर अद्यापही जसाच्या तसा उभा आहे। त्यामुळे असे रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातून तिसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये याकरता काळजी घेणे गरजेचे आहे। विदर्भ न्यूजचे कारंजा लाड येथील प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी कोविड केअर सेंटरला भेट दिली असता तेथे वैद्यकीय अधिकारी श्रीमती जाधव यांची भेट घेतली व त्यांना विचारणा केली। येथे क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेल्या रुग्णांची सेवा देण्याचे कार्य सुद्धा वैद्यकीय कर्मचारी करीत आहेत। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।